विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. शिळोप्याच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज तू कशाबद्दल बोलणार आहेस दीदी? तू मागच्या एका एपिसोडमध्ये नाईल नदीच्या उगम कथेबद्दल बोलली होतीस, आठवतंय? हो. तर त्यात तू रिचर्ड बर्टन आणि जॉन हॅनिंग स्पेक किंवा स्पीक, काय मला एक्झॅक्ट त्याचा उच्चार कसा आहे माहित नाही, तर ह्या दोघांचा तू उल्लेख केला होतास. त्यांनी कशी त्या भागामध्ये, नाईलच्या भागात आणि ते लेक्स होते त्या भागामध्ये कशा वेगवेगळ्या मोहिमा केल्या, नंतर त्यांच्यात आलेलं वितुष्ट आणि स्पीकचा दुर्दैवी मृत्यू याबद्दलही तू बोलली होतीस. तर आता यातले रिचर्ड बर्टनवर आज आपण झूम इन करूया. कोण होता हा रिचर्ड बर्टन? नाईल नदीचा शोध त्याला का घ्यावासा वाटला? त्याच्या पूर्वायुष्यात त्याने काय केलं? तर रिचर्ड बर्टन बद्दल मी पहिल्यांदा ऐकलं आपल्या बाबांकडून. व्यंकटेश माडगुळकर हे बाबांचे फार आवडते लेखक आहेत, तुला माहितीच आहे. त्यांच्या चित्रे आणि चरित्रे या पुस्तकात अफाट बर्टन नावाचा एक लेख त्यांनी लिहिलाय. आणि खरोखर अफाट या विशेषणाखेरीज या माणसासाठी दुसरं कुठलं विशेषण फिट बसणारच नाही बहुधा, बरं का. म्हणजे असा हा माणूस होता. तर 1821 मध्ये रिचर्डचा जन्म इंग्लंडमध्ये डेव्हॉनला झाला. त्याचे वडील ब्रिटिश आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल होते आणि आई एका धनाढ्य कुटुंबातली होती. तर प्रिव्हिलेज्ड ह्याच्यातून स्तरातून तो आला होता. रिचर्डला एक धाकटी बहीण आणि धाकटा भाऊ पण होता. आणि या भावंडांचं सगळ्यांचं बाळपण इंग्लंड, फ्रान्स आणि इटली या 3 देशांमध्ये गेलं. त्याचे आई वडील सतत फिरत असायचे. रिचर्डला लहानपणापासून भाषांमध्ये बहुधा गती असावी. बऱ्याच युरोपियन भाषा त्याला लहानपणीच चांगल्या यायला लागल्या होत्या. आणि वयाच्या 21व्या वर्षी तो भारतात आला. लष्करात त्यांनी भरती झाला. त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी होती, तर त्या लष्करात तो भरती झाला आणि भारतात आला. आणि त्याने भारताच्या लष्करात 7 वर्ष काम केलं. तर भारतात आल्यावर तो भारतातल्या भाषा स्थानिक लोकांकडून शिकला. हिंदुस्थानी, गुजराती, मराठी पण त्याला यायची, संस्कृत पण शिकला. याचबरोबर सिंधी, पंजाबी, तुर्की, अर्मेनियन याही भाषा तो शिकला. तर हिंदी म्हणजे हिंदुस्थानी, त्यावेळेस ही उर्दू आणि हिंदीचं मिश्रण होतं, आय गेस. तर त्याला एकूण अशा 29 भाषा अवगत होत्या. म्हणजे आपण भारतीय लोक स्वतःला बहुभाषिक म्हणून आपण मिरवतो, पण 29 भाषा म्हणजे मला अजून त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं वाटतं की तो फक्त भाषा आत्मसात करण्यापर्यंत थांबला नाही, तर तो बोली भाषा म्हणजे डायलेक्ट सुद्धा शिकला. आपण जर्मन शिकलोय आणि जर्मन लोकांबरोबर आपण बऱ्यापैकी वावरलोय. त्यामुळे आपल्याला म्हणजे हे चांगलंच माहितीये की तुम्ही कितीही उत्तम प्रमाण भाषा बोलत असाल, पण समोरचा माणूस बोली भाषेत बोलायला लागला की आपल्याला हो की ठो कळत नाही. तरी आज वेगवेगळ्या बोलीभाषा आपल्याला घर बसल्या इंटरनेटमुळे ऐकता येतात. युट्यूबवर वगैरे आपल्याला बरेच अव्हेन्यूज आहेत. बर्टनने 19व्या शतकात फक्त प्रमाण भाषेवर न थांबता बोलीभाषेपर्यंत मजल मारणं फार वेगळं आणि अवघड होतं. भारतात तो बडोद्याला, मुंबईला, कराचीला आणि गोव्याला काही काळ राहिला. आणि त्याला बडोदा फार आवडायचं. त्याने बडोद्यात काही माकडं पाळली होती आणि तो तेव्हा चक्क त्या माकडांची, त्यांचा ध्वनी आणि त्यांची भाषा डिकोड करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे ह्याबद्दल थोडंसं विस्तृतपणे स्थलकाल नावाचं अरुण टिकेकरांचं पुस्तक आहे, त्यात त्यांनी त्याच्या बडोद्याच्या वास्तव्याबद्दल लिहिलंय.
तर त्याच्या या सगळ्या भाषाविषयक करामतींबरोबरच तो भारतीय लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात सुद्धा इन्व्हॉल्व्ह व्हायचा आणि या बाबतीत तो इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तुलनेत तो वेगळा उठून दिसायचा. भारतीय समाजात मिसळून तो जिथे फिरला त्या प्रांतातल्या चालीरीती, लोकांची स्वभाव वैशिष्ट्य, लग्न पद्धती, अंधश्रद्धा, वेगवेगळे विधी, तसेच त्या प्रांतातील कर पद्धती, टॅक्सेशन, शिक्षण, पाणी पुरवठा, अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी, लाचलुचपत या सगळ्याबद्दल त्याने अभ्यास करून ती त्या विषयावर त्याने पुस्तकं लिहिली. म्हणजे एखाद्या माणसाने आयुष्यात हे सगळं करून एवढ्यावरच थांबला असता तरी तो भरपूर प्रसिद्ध झाला असता आणि म्हणजे त्याचा उदो झाला असता. पण तो एवढ्यावरच थांबेल तर तो रिचर्ड बर्टन कसला ना. बरोबर. तर त्याची ऍडव्हेंचरची ओढ, साहसाची ओढ त्याला शांत बसू देईना. त्याला मुस्लिम जग जवळून बघण्याची इच्छा होती अनेक वर्षापासून. तर तो 7 वर्ष भारतात त्याने लष्करात काम केल्यावर तो परत आजारी पडला. त्याच्यामुळे तो परत मायदेशी परतला. पण परत त्याची रिकव्हरी झाली आणि मग त्याने नवं काहीतरी जग एक्सप्लोअर करण्याचं ठरवलं. तर पृथ्वीवरचं धोकादायक भागांची तिथे जाऊन उकल करण्याची आणि मानसिक आणि जी शारीरिक योग्यता लागते ती आपल्यात आहे याची त्याला म्हणजे याच्यावर विश्वास होता, त्याला खात्री होती याबद्दल. तो आतापर्यंत म्हणजे तेव्हापर्यंत त्या काळात इस्लाम धर्माच्या बाहेरच्या कोणालाही प्रवेश नसलेल्या मक्का आणि मदिनेला जायचं त्याने ठरवलं. यापूर्वी तो म्हणजे भारतात असताना सिंध प्रांतात तो दरवेशी किंवा फकीर म्हणून वावरला होता. त्याने प्रवासासंबंधी आता जायचं तर प्रवासासंबंधी अभ्यास करायला सुरुवात केली. कुठली संकट समोर ठाकू शकतात आणि त्यातून सुटायचं कसं याची त्यांनी टिपणं काढली. त्याने ईस्ट इंडिया कंपनीकडून 1 वर्षाची रजा मिळवली आणि रॉयल जॉग्राफिकल सोसायटीने त्याला आर्थिक मदतही पुरवली त्याकरता. आणि एका पर्शियन माणसाचा वेश घेऊन तो वेश घेतला आणि नाव पण मिर्झा अब्दुल्ला असं नाव घेतलं आणि तो लंडनहून 1853 मध्ये निघाला. आणि त्याची ही मोहीम म्हणजे अत्यंत गुप्त अशी त्यांनी ठेवलेली होती की कोणालाही कळू द्यायचं नाही. तर तो अलेक्झांड्रियाला पोहोचला आणि काही काळ तो कैरोमध्ये दरवेशी म्हणून राहिला. पण तिथे त्याच्या लक्षात आलं की पर्शियन म्हणून मक्केला त्याला वावरणं अडचणीचं जाईल, कारण लोकांनाही पटलं पाहिजे ना की तो पर्शियन आहे. त्याने थोडंसं शरीरात थोडेफार चेंजेस केले होते. पण मग त्याने ते सोंग बदललं आणि तो पठाण झाला. कैरोमध्ये राहत असताना रमजानचा महिना होता आणि तो तिथल्या गल्लीबोळात रात्री दिवा घेऊन अंधाऱ्या गल्लीबोळातून हिंडायचा. तो तिथे वैदुगिरी करायचा, म्हणजे जेणेकरून स्थानिक लोकांच्यात त्याला मिसळता येईल, संभाषण करता येईल, संवाद साधता येईल. तो कैरोमध्ये तोपर्यंत राहिला जोपर्यंत त्याला स्वतःला तो ज्याचं सोंग घेत होता ते आपण आहोत याच्यावर विश्वास बसत नव्हता. तोपर्यंत तो तिथे राहिला. तिथल्या इंग्रज कैरोमध्ये जे होते त्यांना सुद्धा तो ओळखू येईन असा झाला तोपर्यंत तो तिथे होता. मग तिथून उंटावर बसून तो सुएझला निघाला. 84 मैल वाळवंटातून प्रवास करून सुएझला पोहोचला. त्याने आधी सिंधचं वाळवंट पाहिलं होतं, पण त्या तुलनेत इजिप्तमधल्या वाळवंटाचं रूप फारच रौद्र होतं. तर सुएझला पोहोचला आणि हा सुएझ हे त्या काळात वारकऱ्यांनी गजबजलेलं घाणेरडं गाव होतं असं बर्टनने नोंदवून ठेवलंय. तर त्याने सुएझमध्ये पुढल्या प्रवासात बदलण्यासाठी कपडे, तंबू, प्रचंड एक मोठी छत्री, पिस्तूल, खंजीर म्हणजे स्वतःचं संरक्षण करायला आणि टिपणं काढायला कागद, टाक आणि दौत हे घेतलं. मग पुढे त्याने सुएझ ते याम्बू हा प्रवास एका ओव्हरलोडेड जहाजातून केला आणि रेड सी ओलांडला. जहाजात त्याच्या अंगावर हल्ला प्रसंग आला होता, पण त्याने तो मोठ्या धैर्याने आणि प्रसंगावधानाने तो उलटवून लावला. त्याला टिपणं अंधारात लपून छपून काढायला लागायची, कारण कोणी हेर तर नाही असे आजूबाजूच्या लोकांना संशय यायला नको त्याच्यामुळे. मग तो याम्बूला किनाऱ्यावर पोचला तेव्हा
नेमका त्याच्या पायात एक विषारी काटा रुतला आणि तो पाय त्याचा लंगडा झाला. पुढे 120 मैलांचा मदिने पर्यंतचा प्रवास करायचा कसा, मग त्याने तो प्रवास करायला एक उंट ठरवला आणि त्या उंटाबरोबर, त्या काफिल्याबरोबर तो मदिनेला पोचला. प्रवासात खाण्याचे आणि पाणी पिण्याचे वगैरे खूप हाल झाले. मदिनेला तो महिनाभर राहिला. त्याला चालता येत नव्हतं, पण तो गाढवावरून सगळीकडे हिंडायचा. आणि मग पुढे तो मक्केलाही असाच गेला. तिथे दर्शन घेतलं मक्केला, तेही लपून छपून नोंदी केल्या, स्केचेस केली, मोजमाप केली. त्याने काही स्केचेस तर त्याच्या अंगावरच्या पांढऱ्या, तो जो गाऊन, तो जगा असतो, त्या कपड्यांवर केलेली. पुढे मग ही त्याची जी मक्का मदिनाची मोहीम, म्हणजे त्या काळात मक्का मदिना कोणाला वेस्टर्न किंवा जे इस्लाम धर्माच्या बाहेर होते त्यांना माहित नव्हतं, किंवा प्रवेश त्यांना नकाशावर ते पूर्ण ब्लँक असायचं, काही तो प्रदेशच माहित नव्हता. तर रिचर्ड बर्टनमुळे तो माहीत झाला. एक स्विस ट्रॅव्हलर पण होता बुरकार्ड नावाचा, पण त्याला तेवढं डिटेलमध्ये करता आलं नव्हतं. मग पुढे तो गुलामांचा व्यापार जिथे चालायचा त्या हरारलाही गेला. पुढे स्पीक बरोबर नाईल नदीच्या उगम शोधण्याच्या मोहिमेत तो सहभागी झाला. त्याबद्दल तू बोललीच आहेस. तर तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही जर ऐकला नसेल तर तो भागही तुम्ही नक्की ऐका. नाईल त्याची लिंक आम्ही देऊ. मग त्याने पुढे अरेबियन नाईट्स, आफ्रिकन आणि भारतीय लोकसंस्कृतीविषयी ग्रंथ आणि कामसूत्र आणि अनंगरंग रतिशास्त्र या आणि अशा अजून वेगवेगळ्या ग्रंथांचे आणि पुस्तकांचे इंग्रजीत अनुवाद केले. त्याच्या काही डायऱ्या आणि काही नोट्स ज्या होत्या त्यामध्ये शृंगार आणि कामविषयक त्यांनी बऱ्याच, म्हणजे पूर्वेकडच्या देशांमधल्या शृंगार आणि कामविषयक नोंदी त्यांनी बऱ्याच केल्या होत्या. आणि त्या काळात ब्रिटन आणि इन जनरल वेस्टर्न सिव्हिलायझेशनमध्ये त्या तितक्याशा पचणाऱ्या नव्हत्या. त्याच्यामुळे त्याच्या काही डायरीज तर त्याची बायको इजाबेल बर्टनने त्याच्या मृत्यूनंतर जाळूनही टाकल्या. तर असा हा अचाट होता, अफाट आणि अचाट असा हा माणूस रिचर्ड बर्टन. मग मी असा विचार करते की हा माणूस जर आजच्या काळात असता तर त्याने काय काय केलं असतं. आणि एक माणूस त्याच्या एका आयुष्यात एवढं सगळं खरंच करू शकतो, म्हणजे आपण असे काय, मला जॉ ड्रॉपिंग मोमेंट असते आपल्यासाठी. त्याच्यावरचा हा माडगुळकरांचा लेख खरंच वाचण्यासारखा आहे. पण रिचर्ड बर्टनची बायको, म्हणजे मी आधी उल्लेख केला इजाबेल बर्टनने त्याचं चरित्रही लिहिलंय. ते 2 खंडात लिहिलंय आणि ते सुद्धा चांगलं वाचण्यासारखं आहे. त्याची भाषा थोडीशी जुनी आहे पण आपल्याला समजते आणि ते वाचण्यासारखं आहे. आणि ही दोन्ही पुस्तकं विशेष म्हणजे इंटरनेट फ्री आर्काइव्ह मध्ये उपलब्ध आहे, तर ती जरूर वाचा. आता तू कशाबद्दल बोलतेयस संयुक्ता? मी आता तू रिचर्ड बर्टनचा उल्लेख केलास, किंवा मागच्या भागामध्ये मी गार्सिया द ओर्ताची गोष्ट सांगितली होती. तर मागच्या भागामध्ये आपण या लोकांच्या, जे भारतीय नाहीयेत पण तरी त्यांच्यामध्ये तो इंडियन फॅक्टर आहे, तो इंडियननेस आहे, ते भारतीयत्व आहे, कुतूहल आहे संस्कृतीबद्दल. तर अशा हा बर्टन काय किंवा गार्सिया द ओर्ता काय, किंवा आपल्या आजूबाजूला अनेक अशी माणसं आहेत किंवा होती पूर्वीच्या काळात, तर आपल्यापैकी अनेक जणांना ती माहिती पण आहेत. तर आज मी मागच्या भागामध्ये मी व्यक्तीबद्दलची गोष्ट सांगितली होती, आज मी एका कम्युनिटीची गोष्ट सांगणार आहे की जे भारतीय नव्हते पण त्यांनी भारताला इतकं आपलंसं केलं होतं आणि त्यांचं अजूनही भारतावर इतकं प्रेम आहे की आपल्याला, आपण भारतीय असण्याचा आणि आपण त्या काय म्हणूयात त्यांच्या त्या आपल्याविषयी त्यांच्या मनात असणाऱ्या प्रेमाचा आपल्याला भरून येतं आणि आपल्याला छान वाटतं. तर नुकताच एक फार वेगळ्या विषयावरचा अकॅडमिक पेपर माझ्या वाचनात आला. या पेपरचा विषय आपल्याला नावावरूनच लगेच लक्षात येतो. पेपरचं नाव आहे द रोल ऑफ बगदादी ज्यूज इन इंडियाज फ्रीडम मुव्हमेंट. तर हा पेपर सयन लोध यांनी लिहिलेला आहे. याची लिंक शो नोट्स मध्ये मी देईनच. हा ओपन सोर्स मधला पेपर आहे आणि अतिशय सोप्या भाषेत लिहिलेला पेपर आहे. तर साधारण 1930 पासून बगदादी ज्यू लोक भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊ लागली. हा सहभाग फार सक्रिय किंवा फार प्रभावी नसला तरी थोड्याफार प्रमाणात तो होता, त्यांचा प्रेझेन्स होता इंडियन फ्रीडम मुव्हमेंटमध्ये.
फार थोडी माणसं होती, म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच माणसं स्वातंत्र्य चळवळीत होती. पण त्यांच्या सहभागामागे काही ठराविक आणि काही फार महत्वाची कारणं होती. तर भारतात अनेक काळापासून 3 प्रमुख ज्यू कम्युनिटीज राहतात. तर त्या म्हणजे केरळमधले कोचिनी ज्यूज, गुजरात आणि महाराष्ट्र प्रांतातले बेने इस्रायली आणि मुंबई आणि कलकत्ता या 2 शहरांमधले बगदादी ज्यूज. तर सगळ्यात पहिल्यांदा आले ते कोचिनी ज्यू लोक, मग आले बेने इस्रायली आणि सगळ्यात शेवटी आले ते म्हणजे हे बगदादी ज्यू लोक. अच्छा. तर ह्या 3ही कम्युनिटीज पैकी सगळ्यात कमी भारतीय किंवा सगळ्यात कमी इंडियनाइज्ड झालेली कम्युनिटी ती म्हणजे बगदादी ज्यू कम्युनिटी. तर ही फार अँग्लिसाइज अशी कम्युनिटी होती. साधारण 1790 ते 1830च्या दरम्यान प्रामुख्याने ही लोक भारतात आली. 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत ही लोक येतच राहिली भारतामध्ये थोड्याफार प्रमाणात. महायुद्धाच्या काळात परत त्यांचं स्थलांतर झालं, त्याचं प्रमाण वाढलं, भारतात येण्याचं प्रमाण वाढलं. मध्य आशिया प्रांतातून ही लोक आली होती. उदाहरणार्थ अलेपो, बगदाद, दमास्कस, बासरा या शहरांमधून या लोकांचं स्थलांतर झालं होतं. आणि स्थलांतरामागे काही प्रमुख कारणं होती. तर ती म्हणजे इराकच्या ऑटोमन गव्हर्नरने चालवलेला धार्मिक छळ, हे एक मुख्य कारण होतं. दुसरं कारण होतं टिग्रेस आणि युफेरेटस सारख्या नद्यांना येणारे पूर आणि त्यामुळे होणारं स्थलांतर. आणि तिसरं एक कारण होतं की व्यापारासाठी भारतात मुंबई आणि कलकत्ता ही 2 नवी शहरं घडत होती. त्याबद्दल आपण बोललो. तर इंग्रज साम्राज्याच्या सत्तेत ही शहरं वाढत होती आणि बगदादी ज्यू समाज हा प्रामुख्याने व्यापार करणारा समाज, त्यामुळे ही 2 शहरं त्यांना खुणावू लागली. त्यामुळे अर्थातच स्थलांतर या 2 शहरांकडे झाली भारतात. तर ही सुरुवातीची प्रमुख कारणं होती. मध्ययुगाच्या काळात युद्धामुळे हा समाज भारतात येतच राहिला. कलकत्त्यामध्ये बगदादी समाजाची स्थापना केली शालोम कोहेन यांनी. 1798 मध्ये त्यांनी कलकत्त्यामध्ये स्थापना झाली. आणि मुंबईमध्ये जॅकोब सॉलिमन यांनी 1800च्या सुमारास साधारण या समाजाची स्थापना केली. पण या समाजाचा एक भक्कम पाया जो रचला गेला तो मोझेस ड्यूक कोहेन आणि जोसेफ एझरा यांनी कलकत्त्याला आणि डेव्हिड ससून यांनी मुंबईला केलं. पैकी डेव्हिड ससून यांचं नाव आपल्याला माहिती आहेच. तर ही बगदादी ज्यू कम्युनिटी व्यापार करायची. अफू, चहा, नीळ आणि कापूस या वस्तूंचा प्रामुख्याने व्यापार होत असे. आणि हा व्यापार भारत, चीन आणि ब्रिटन या देशात चाले. तर मागच्या भागामध्ये आपण जमशेदजी जीजीबॉन बद्दल बोललो आणि तेव्हा आपण या व्यापाराबद्दल चर्चा केली. तर या व्यापारातून बगदादी ज्यू समाजाची खूप भरभराट झाली. ससून आणि एझरा कुटुंबांनी तर या फायद्यातून अनेक जमिनी विकत घेतल्या. म्हणजे ससून डॉक्स किंवा ससून लायब्ररी जी आहे, ससून हॉस्पिटलची जी पुण्यात जे हॉस्पिटल आहे, तर त्या सगळ्या मोठ्या इस्टेटी या लोकांच्या होत्या. तर त्या या सगळ्या फायद्यातून त्यांनी विकत घेतलेल्या जमिनी होत्या. तर इंग्रजांकडून किंवा इंग्रज साम्राज्याच्या काळात किंवा इंग्रज साम्राज्यामुळे असं म्हणतात या समाजाचा खूप फायदा झाला. फक्त व्यापारातूनच नाही तर फक्त व्यापारातच त्यांचा काय म्हणूयात त्यांची प्रोग्रेस झाली नाही, तर मग शिक्षण किंवा सामाजिक प्रतिष्ठा, संपत्ती सगळ्याच गोष्टींमध्ये या समाजाला फायदा त्यांचा झाला. आणि त्यामुळे त्यांचा ओढा हा जरा इंग्रजांकडे होता. तर इंग्रजांकडून आपल्याला फायदा होतोय, आपलं कल्याण होतंय, भरभराट होतीये, या कारणांमुळे इंग्रजांविरुद्ध आवाज उठवणं किंवा लढा करणं या गोष्टींपासून ते सुरुवातीला जरा अलिप्त होते. आणि हा त्यांचा अपॉलिटिकल स्टँड साधारण लेट 1930s पर्यंत चालू होता. त्याआधी या समाजाचा अगदी अगतिक असा प्रयत्न चालू होता की इंग्रज सरकारकडून त्यांच्या समाजाला व्हॅलिडेशन मिळावं किंवा इंग्रजांनी त्यांना आपलंसं करावं, समान दर्जा द्यावा. पण इंग्रजांनी त्यांना काही आपलंसं केलं नाही, आपलं म्हणलं नाही. भारतीयांकडून या ज्यू समाजाला किंवा 3ही ज्यू समाजांना कधी त्रास झाला नाही, कधी भेदभाव केला गेला नाही. पण त्याविरुद्ध ख्रिश्चन मिशनरीज करून त्यांना खूप त्रास व्हायचा. कारण बऱ्याच एलिट एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स ज्या होत्या त्या मिशनरीज चालवायच्या भारतातल्या. त्यामुळे या लोकांना जरा त्रास व्हायचा इंग्रजांकडून. तर त्यांचं इंग्रज आणि भारतीय यांच्यामध्ये असं एक सँडविच व्हायचं की इंग्रजांचा हात तर सोडायचा नव्हता, कारण त्या मार्गावर प्रगती होती आणि ज्यांच्या देशात आपण राहतोय त्यांच्याशी वैर पत्करून कसं चालेल. त्यामुळे त्यांचं असं मधल्यामध्ये जरा सँडविच व्हायचं. पण जसं मी मगाशी म्हणाले की इंग्रजांचा आश्रय तो त्यांना हवा होता. इंग्रजी भाषा ते शिकायला लागले होते.
भारतीयांशी रोजचा त्यांचा संबंध यायचा म्हणून हिंदुस्थानी भाषा शिकले ते. राईट. मूळ ते हिब्रू अरेबिक भाषा बोलायचे, मिक्सचर होतं त्यांच्या भाषेचं. इंग्रजांकडून विशेष काही सवलती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही वेळेस तर या पायी ही मैत्री किंवा हा समान स्थान मिळवण्याच्या पायी बऱ्याच वेळेस बाकी ज्यू समाजाबरोबरचे संबंध पण त्यांचे बिघडले या सगळ्या नादात. बगदादी ज्यू समाजाला अशी आशा होती की इंग्रज सरकार त्यांना प्युअरली व्हाईट रेस म्हणून कन्सिडर करेल, इंग्रज समाजाला असणाऱ्या सगळ्या सवलती त्यांना सुद्धा मिळतील. पण ते काही शक्य झालं नाही आणि हळूहळू त्यांना जी जाणीव व्हायला लागली की इंग्रज सरकारचा आपल्यावर फार काही लोभ नाहीये. आणि मग हळूहळू ते बाकी दोन ज्यू समाजाकडे आणि भारतीय स्थानिक लोकांच्या बाजूने ते यायला लागले. तिन्ही ज्यू समाजांचं कधीच फार एकमत झालं नाही, पण जी कटुता होती सुरुवातीला ती नंतर कमी झाली. तर साधारण 1930 पर्यंत त्यांचा हा प्रो ब्रिटिश स्टँड होता, पण 1930 नंतर तो हळूहळू स्वातंत्र्य चळवळीत ते भाग घ्यायला लागले. काही लोकांनी अगदी सक्रिय सहभाग घेतला, काही जणांनी छुप्या रीतीने सहभाग घेतला किंवा छुप्या रीतीने पाठिंबा दिला. तर ह्याला सुरुवात झाली ती हिंदी चित्रपटसृष्टीपासून. बगदादी ज्यू मुली सिनेमांमधून अभिनय करायला लागल्या होत्या. त्यांच्यावरचे लिबरल इंग्लिश संस्कार जे होते त्याच्यामुळे कुठलीही भीती किंवा कुठलीही नको ती सामाजिक बंधनं त्यांच्यावर नव्हती. आणि त्याच्यापैकी पुढारलेला समाज होता. आणि त्याच्यापैकी 2 नावं फार गाजली. ती म्हणजे प्रमिला, जिचं खरं नाव होतं एस्थर व्हिक्टोरिया अब्राहम, आणि दुसरी जी होती त्यांचं नाव होतं सुलोचना, त्यांचं खरं नाव होतं रुबी मायर्स किंवा मेयर्स. तर सुलोचना यांनी खादी आणि हातमागावरचे कपड्यांचे हातमागावरच्या कपड्यांचं, खादी कपड्यांचं प्रवर्तन केलं, सपोर्ट केला, प्रमोट केलं. आणि गांधीजींच्या खादी एक्झिबिशनसाठी त्यांनी काम केलं होतं. तर त्यानंतर एक मॉरिस डेव्हिड जॅपेथ म्हणून एक होते, ज्यांनी एका बेनेइस्रायली मुलीशी लग्न करून समाज सुधारणेचे एक उदाहरण घालून दिलं. कारण त्या काळात अशी इंटर कास्ट मॅरेज होणं हे फार काय म्हणतात अग्रेसिव्ह मानलं जायचं. तर स्वतः ते एक पत्रकार होते, स्वतःला पक्के भारतीय मानायचे, गांधीजींचे अनुयायी होते ते. त्यांच्यापासून गांधीजींपासून प्रेरणा घेऊन त्यांनी सोपी जीवनशैली, एक सिम्पल लाईफस्टाईल किंवा गांधीजींसारखी एक साधी सोपं राहणीमान ह्याचा ते प्रचार करायला लागले. जातीभेद ह्याच्या विरोधात ते होते. नंतर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर सुद्धा काम केलं. या कास्टिझम आणि या सगळ्याच्या विरोधात त्यांनी काम केलं. एक हना सेन म्हणून एक होत्या, त्यांनी ज्युईश गर्ल्स स्कूल कलकत्ता इथून त्यांनी टीचर म्हणून त्यांनी शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या करिअरची सुरुवात इथून झाली. त्यांची बहीण रेजिना गुहा ह्या पण एक उत्तम शिकलेल्या होत्या आणि शी इज कन्सिडर्ड वन ऑफ द फर्स्ट फिमेल लॉयर्स इन इंडिया. ती त्यांची बहीण. तर या हना सेन यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्रियांना समान वागणूक आणि दर्जा यासाठी खूप काम केलं. याबद्दल त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषण पण केलं होतं. मग 1923 मध्ये इंडो ब्रिटिश म्युच्युअल वेलफेअर लीगची स्थापना झाली. त्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. या समितीचा मुख्य हेतू असा होता की इंग्रज आणि भारतीय स्त्रिया यांनी एकत्र येऊन स्त्रियांसाठी काम करणं. म्हणजे भारतीय बायकांकडे फक्त पॅट्रनेज किंवा एक काय म्हणतो एक सिम्पथेटिक फक्त दृष्टिकोन न ठेवता त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेणं किंवा त्यांना समान हक्क आणि अधिकाराने वागवलं गेलं पाहिजे, हा या लीग मागचा, हा त्यांच्या कामामागचा मुख्य हेतू होता. त्यांच्या इंडियन नॅशनलिस्ट मुव्हमेंटमध्ये सुद्धा अनेक लोकांची ओळखी होत्या. नेहरू, सरोजिनी नायडू यांच्या अगदी खास मर्जीतल्या त्या होत्या. आणि 1930 साली त्या इंग्लंडहून भारतात परतल्या. सरोजिनी नायडूंनी त्यांना विनंती केली की आता तुम्ही भारतात या आणि तुमची इथे जास्त गरज आहे, म्हणून त्या भारतात आल्या. मग लेडी एरविन कॉलेज ऑफ होम सायन्स दिल्लीच्या त्या वन ऑफ द फाउंडर्स होत्या. याच कॉलेजच्या त्या प्रिन्सिपल म्हणून काम करत होत्या. फाळणीच्या वेळेस सुद्धा त्यांनी अनेक मुसलमान आणि सीख मुलींना त्यांनी आश्रय दिला, त्यांना मदत केली. त्यांनी लपवून ठेवलं होतं या मुलींना की कारण फाळणीचा जो काही एक हृदयद्रावक किंवा तो एक ट्रॉमॅटिक जो काही एक्सपिरियन्स आहे किंवा दोन्ही देशातल्या लोकांनी जो भोगला, एस्पेशली मुलींनी जो काही म्हणजे बायकांच्या दृष्टीने ते अजून वेगळाच तो एक अँगल असतो. सो
अशा मुलींना त्यांनी मदत केली, त्यांनी लपवून ठेवलं अशा मुलींना, त्यांना सुरक्षित ठेवलं. मग स्वातंत्र्यानंतर त्यांनी मिनिस्ट्री ऑफ रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनमध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला. एस्पेशली ज्या मुली किंवा स्त्रिया किंवा लहान मुलं फाळणीमध्ये होरपळले गेले होते तर त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं. मग युनायटेड नेशन्स आणि युनेस्कोमध्ये वुमेन्स इश्यूवर भाष्य करण्यासाठी भारताचं प्रतिनिधित्व त्या करू लागल्या. ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सच्या त्या 1951 ते 52 मध्ये प्रेसिडेंटही होत्या. तर या अशा हना सेन. त्यानंतर एक डेव्हिड हॅस्किन कोहेन म्हणून होते. बंगालमधल्या दुष्काळाचा त्यांच्यावर खूप खोल परिणाम झाला होता. साधारण 1942-43 मधला दुष्काळ आणि 46 मधलं जे हत्याकांड झालं तर त्याचा त्यांनी खूप एक धसका घेतला होता. ते स्वतः कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते, त्यासाठी त्यांना तुरुंगवासही घडला होता. आणि फार कमी ज्यू लोक, एस्पेशली बगदादी ज्यू लोक होती की ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला आणि त्यातले हे होते. मग त्यानंतर एक फारा सिलिमन म्हणून एक होत्या, त्यांच्यावर सुद्धा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. नेहरू, पटेल यांच्याबरोबर त्यांची ओळख होती. तर असे काही बगदादी ज्यू ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अगदी मोलाचं योगदान दिलं. आणि जसं आपण मागच्या भागात बोललो की एखाद्या व्यक्तीची ओळख फक्त त्याच्या देशावर किंवा भाषा संस्कृतीवर एवढी सीमित नसते, आणि म्हणजे या कम्युनिटी किंवा समाजावर की आले कुठून तरी वेगळ्याच ठिकाणाहून होते, ते इथल्या मातीत रुजले आणि सुरुवातीच्या जनरेशनमध्ये तो एक मिसमॅच किंवा तो एक धागा जोडला गेला नसेल, पण नंतरच्या ज्या पिढ्या होत्या तर त्यांनी त्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी भारत किंवा भारतीय संस्कृती ही आपलीच आहे, म्हणजे विच इज क्वाईट नॅचरल. त्यामुळे फक्त भारतात एखाद्याचा जन्म झाला असेल म्हणून तो भारतीय होतो असं नाही. अनेक अशी आपल्या जगात, आणि फक्त हे भारताच्या बाबतीत नाही, आता आपण जर्मनीला गेलो तर जर्मन संस्कृतीशी आपला काहीतरी एक नातं जोडलं गेलं किंवा ती आपल्याला आता फॅमिलियर वाटायला लागली आहे. सो हे जे इंटरमिंगलिंग आहे, एक रंगीबेरंगी एक हे तयार होतं, कॅलिडोस्कोपिक एक छान मिक्सचर एक तयार होतं, आणि असं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात झालं पाहिजे असं मला वाटतं. आज एकदा ऐकले नावाची कुसुमाग्रजांची कविता आम्ही वाचून दाखवणार आहोत. एकदा ऐकले काहीसे असे, असीम अंतर विश्वाचे रण, त्यात हा पृथ्वीचा इवला कण. त्यातला आशिया भारत त्यात, छोट्याशा शहरी छोट्या घरात. घेऊन आडोसा कोणी मी वसे, क्षुद्रता अहो ही अफाट असे. भिंतीच्या कोणात जळमट जाळी, बांधून राहती कीटक कोळी. तशीच सारी ही संसार रीती, आणिक तरीही अहंता किती. परंतु वाटले खरे का सारे, क्षुद्र या देहात जाणीव आहे, जिच्यात जगाची राणीवर आहे. काचेच्या गोलात बारीक तारा, ओतती रात्रीत प्रकाशधारा. तशीच माझ्या या दिव्याची वात, पाहते दूरच्या अपारतेत. अथवा नुरले वेगळेपण, अनंत काही जे त्याचाच कण. डोंगर दऱ्यात वाऱ्याची गाणी, आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणी. वसंत वैभव उदार वर्षा, लतांचा फुलोरा केशरी उषा. प्रेरणा यातून सृष्टीत स्फुरे, जीवन तेजजे अंतरी झरे. त्याचेच माझिया करी हो दान, गणावे कसे हे क्षुद्रवासान.